नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। माता रमाईंचा धम्मं नमामि साधु साधु साधु। भीम सैनिक संघटनेने रमाबाई आंबेडकर यांची 128वी जयंती अगदी उत्साहात साजरी केली। मुंबई प्रतिनिधी मुंबई भीम सैनिक संघटना मिशन आंबेडकर यांनी रमाबाई आंबेडकर यांची 128वी जयंती मुंबईतील सायन येथे भक्ती आणि उत्साहात साजरी केली। संस्थेद्वारे संचालित मुंबई रमाबाई गार्डन संकुलात हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला। या संस्थेचे अध्यक्ष सुशांत धोडमनी आणि बंतेजी यांनी रमाबाई आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रथम त्यांना अभिवादन करून समारंभाची सुरुवात केली। स्थानिक नगरसेवक अनिल कदम, नगरसेविका हर्षला मोरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष कस्तुरी यादव आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यागमूर्ती माता रमाई च्या जयंती महोत्सव निमित्ताने भीमसैनिक संघटना याची स्थापना आणि आज प्रथम वर्धापन दिन त्याचा साजरा होत आहे। जी पॅंथर संघटना होती त्या संघटनेची आणि ही संघटना दलित पॅंथर सारखीच काम करणार आणि ही संघटना मला माहिती आहे या संघटनेमध्ये जी लोक आम्ही सगळे इन्व्हॉल्व झालो आहोत सैनिक संघटना ही काम करेल एवढं त्या ठिकाणी बोलतो। आणि या माता रमाईच्या जयंती निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो। तमाम भारतीयांना मी शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। जय भीम। सगळ्यांना जय भीम। आज माता रमाई यांची जयंती आहे तर मी त्यांना अभिवादन करते आणि आज भीम सैनिक संघटना त्यांचा वर्धापन दिन आहे तर त्यांना शुभेच्छा देते। आणि बाबासाहेबांचं जे संघटना संघर्ष शिका हे दोन्ही आहे की शिका आणि संघटित व्हा हे आहे, पण तुम्ही अन्याय असेल तिकडे आवाज उठवला पाहिजे। तर हे काम आहे भीम सैनिक संघटना ही करते। 1 वर्षभरामध्ये त्यांनी आंदोलन केली, विद्यार्थ्यांची जी किंवा कोणावर अन्याय होत असेल विद्यार्थ्यांची कामं असतील हे सगळे त्यांना त्यांच्या समोर गेलेले आणि माझ्या बोललेले आहे। तर ही अशी संघटना त्याच्या बरोबर आम्ही आहोत। जिथे पण अन्याय होत असेल तर तिकडे आणि सभागृहामध्ये पण जसं काही असेल तर आम्ही हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करू आणि न्याय देण्याचा प्रयत्न करू। तर आम्ही या संघटनेशी सहमत आहोत की अशी अजून त्यांनी पुढे काम करत राहू। आज माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। भीम संघटनेच्या वतीने आज माता रमाई यांचा जयंती सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे। हा जयंती सोहळा प्रत्येक वर्षी भीम संघटनेच्या वतीने साजरा करत असतात आणि भीम संघटनेचा भारतवासियांचा जेवढे तमाम बंधू वगैरे आहेत आज दिवसा रात्री जे फिरत आहेत त्यांच्या या त्यागामुळेच आज आम्ही या ठिकाणी हे दिवस आम्हाला मिळाले। आज माता रमाईची 129वी जयंती आहे। आज भीमसैनिक संघटनेच्या वतीने मुंबई ते नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतमय आणि देशभर ही जयंती आज साजरी केली जाते। कारण की नेहमी बोललं जातं की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा लय मोठा हात असतो। तेही आज माता रमाई ही आमच्या समाजाची पूर्ण नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ही जयंती आज माता रमाईची जयंती साजरी केली जाते। त्याचप्रमाणे आज भीमसैनिक संघटनेचा हा प्रथम वर्धापन दिन आहे। भीमसैनिक संघटना म्हणजे 1980च्या 90च्या दशकामध्ये जशी दलित पॅंथर म्हणून एक मुवमेंट होती, दलित पॅंथर म्हणून भाई संगारे होते, नामदेवजी ढसाळ होते, रामदासजी आठवले साहेब आहेत, जोगेंद्र कवाडे साहेब, अनेक नेते आज महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आंबेडकरी चळवळीचे फुले शाहू आंबेडकर चळवळी ही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्यांनी पोचवली, पण आज दलित पॅंथर कुठेतरी नाहीशी म्हणून आज आम्ही मान्य करतो की दलित पॅंथर सारखे नकासारखे आम्ही होऊ शकत नाही। पण आज इथं अन्याय अत्याचार होतो त्या अन्याय अत्याचाराचा आवाज फोडण्यासाठी म्हणून आज ही आम्ही भीमसैनिक संघटना ही मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेली। माता रमाई यांचा जयंतीचा कार्यक्रम सायन कोळेवाडा येथे आम्ही साजरा करत आहोत। हा आमचा प्रथम वर्धापन दिन आहे आणि गेल्या वर्षापासून आम्ही या ठिकाणी माता रमाई जयंती साजरा करण्याचा जो पायंडा पाडलेला आहे याच्या मागे अनेक कारण आहेत। या ठिकाणी आपण जर आजूबाजूला बघितलं असेल
त्या ठिकाणी माता रमाई गार्डन जे आहे ते नावापुरतं गार्डन राहिलेलं आहे. सर्व ठिकाणी या ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे कुठेतरी आमचा वारसा हा पुसत चालला असल्या कारणाने या ठिकाणी आम्ही माता रमाई जयंती कार्यक्रम साजरा करण्याचा या ठिकाणी पायंडा पाडला होता. हा सालाबाद प्रमाणे येणाऱ्या वर्षानुवर्ष आम्ही असाच साजरा करणार आहोत आणि माता रमाई जयंती निमित्त सर्व नागरिकांना आम्ही भीमसैनिक संघटनेच्या वतीने शुभेच्छा देत आहोत.